पप्पा काय म्हणते तू? राधिकेच्या डोईवर आहे दह्या दुधाचा माठ. वा वा राधिकेच्या डोईवर आहे दह्या दुधाचा माळ. वा छान. भागवतराव तुम्ही आता चालायला लागा पंढरीची वाट. भागवतराव तुम्ही आता चालायला लागा पंढरीची वाट. बर कधी जायचं मग आता सांग? मग आता जायचंय आज नाही तर उद्या आपण आजच जाऊ. आज म्हणजे कसं माहितीये का, मनात जी इच्छा ती पूर्ण केल्याशिवाय बरंच वाटत नाही मला. आणि नाद करून केल्याशिवाय पण होत नाही. हो बरोबर आहे तू म्हणते ते. आजच्या आज आपण जाऊन येऊ. तसं पण आता काय 4-5 वाजले असते. 4 वाजले असते ना. 4 वाजले बरोबर. 4 वाजता जायचं चालत चालत मग तिथं 5 वाजेपर्यंत पोहोचते. विषय संपला. एका तासात पुन्हा एक 10-15 मिनिटात दर्शन पण घेऊ आपण त्या विठ्ठलाचं. बरोबर का? आपलं जी काय मनातलं आहे ती बोलू. आमचं स्वप्न पूर्ण होऊ दे देवा विठ्ठला. पंढरपूर आहे किती लांब इथून? आहे 50-60 किलोमीटर आहे की. लय लांब आहे. नाही जवळ ते 50-60 किलोमीटर तर 1 तासाचा रस्ता आहे. चालत गेलं तर होतंय. तसं नाही. आपल्या घरचे म्हणते इथं तर आहे पंढरपूर. इथं काय मला वाटलं चालत गेलं तरी होते काही.